उर्मी कला संगम निर्मित एकदा काय झालं या रंजक कथा मालिकेतील कथा 12वी पंचायत. लेखिका सादर करती प्राध्यापक अतुला पटवर्धन, संपादन आभाराणी पटवर्धन. पंचायत. एकदा काय झालं, आमच्या शाळेतून राज्यस्तरीय खेळांच्या स्पर्धांसाठी निवडल्या गेलेलो आम्ही 8-10 मुलं मुली साताऱ्याला खेळायला गेलो होतो. ही साधारण 1978-79ची गोष्ट आहे बरं का. जन्मात पहिल्यांदाच घरापासून इतक्या दूर खेळण्यासाठी आम्ही आलो होतो. सर होते बरोबर, त्यामुळे घरचे निश्चिंत होते. साताऱ्याला आमची सातारा सैनिक स्कूलमध्ये राहण्याची सोय केली होती. तिथली शिस्त जबरदस्त होती. जेवणं जरी एकत्र असली तरी मुलं आणि मुलींची वसतिगृह वेगवेगळी होती. मुलींमध्ये मी आणि शुभांगी अशा दोघीच मुली होतो. मी 8वीत होते आणि शुभांगी माझ्यापेक्षा थोडी मोठी आणि स्मार्ट होती. खेळून आल्यावर रात्री मिळणारं तिखट जेवण दोघींनाही चालत नव्हतं, पण करणार काय. शुभांगीनी तब्येतीचं कारण सांगत रोज रात्री जेवण झाल्यावर 1 ग्लास दूध स्वतःसाठी मॅनेज केलं. डोळा मारत मला विचारलं, काय जमलं की नाही. आम्ही खरं तर त्या रोजच्या टिपिकल जेवणाला कंटाळलो होतो. मग शुभांगीचीच आयडिया, आपण एक दिवस बाहेर जाऊ अतुला जेवायला, कॉन्ट्री करू. आईने खर्चायला थोडेफार पैसे दिले होते बरोबर. मी म्हटलं ठीक आहे, पण आपल्याला काहीच माहीत नाही ना इथल्या हॉटेल्सची, शिवाय इथलं कसं. तर म्हणाली, चल ना यार, मी करते मॅनेज, तू काळजी करू नकोस. कसं कोण जाणे, पण शुभांगीनी बाहेर जाण्याची परमिशन मिळवली आणि आम्ही चुपचाप कोणाला न सांगता बाहेर पडलो. पहिला रिक्षा दिसला, त्यात बसलो. पण कुठे जायचं आहे हेच ठरलं नव्हतं आमचं. मग काय, कुठे जायचं आहे असं रिक्षेवाल्याने विचारल्यावर आम्ही एकमेकींकडे बघतच राहिलो. शेवटी शुभांगी म्हणाली, आम्ही गावात नवीन आहोत, तुम्हीच एखाद्या चांगल्याशा जेवण मिळेल अशा हॉटेलात आम्हाला घेऊन चला. रिक्षेवाला बरं म्हणाला आणि त्यांनी रिक्षा दामटवली. गाव सोडून जेव्हा रिक्षा सुनसान रस्त्याला लागली तशी आमची सटारली. आम्ही एकमेकींचे हात घट्ट धरले. यानी काही गडबड केली तर याला कसं बदलायचं याचं प्लॅनिंग मनातल्या मनात आम्ही करत होतो. भैया इधर किधर असं शुभांगीने विचारलंच. रिक्षेवाल्याला हिंदी येत नसल्यामुळे तो काहीच बोलत नव्हता. आम्ही आणखीनच घाबरलो. आपण कोणाला न सांगता आलो, हा मूर्खपणा केला असं मनोमन स्वतःच्या आगाऊपणाला शिव्या घालत आम्ही मुकाट बसलो होतो. शेवटी मी हिम्मत करून विचारलंच, अरे किती वेळ अजून, बस आलंच म्हणत त्याने एका मोकळ्या प्लॉटवर असलेल्या हॉटेलपाशी रिक्षा थांबवली. आम्ही रिक्षेवाल्याला परतीच्या बोलीवर आणलं असल्यामुळे तो थांबताच आम्ही सुसाट आत गेलो. जाम भूक लागली होती. आम्हा मुलींना पाहून तिथला वेटरच दचकला. तो विचित्र नजरेने आमच्याकडे बघत होता. हॉटेलमध्ये तुरळक गर्दी होती. सगळीकडे नजर फिरवल्यावर लक्षात आलं की इथे एकही बाई दिसत नाही आहे. लोक आपापल्या टेबलावर काहीतरी पीत होते. मनात धस्सच झालं. मी शुभांगीकडे पाहिलं तर ती म्हणाली, श्श, काही लक्ष देऊ नकोस, दारू पितायत ते. हे ऐकून भीती वाटली. आपल्या घरी हा प्रकार काही मी पाहिला नव्हता. हे शुभांगी, जाऊया ना इथून असं शुभांगीला विचारलं खरं, पण त्यात काही दम नव्हता. भूक इतकी प्रचंड लागली होती की आम्ही आजूबाजूकडे दुर्लक्ष करत मेनू कार्डातून आम्हाला काय हवं आहे ते ऑर्डर केलं आणि लवकर आणा असं सांगितलं. आम्ही आजूबाजूला डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहिलं तर आम्हाला पाहून सगळ्यांच्याच डोळ्यात आश्चर्य दिसलं. जसं आमचं जेवण आलं तसं आम्ही त्याच्यावर ताव मारला आणि बिल देऊन रिक्षात येऊन बसलो आणि म्हणालो, चल. मागे वळून हॉटेलचं नाव पाहिलं तर काहीतरी बार अँड रेस्टॉरंट असं दिसलं. धन्य, हा रिक्षेवाला आपल्याला इथे घेऊन आला. शुभांगी त्याला काही बोलणार तर मी तिला म्हटलं, शुभांगी नको, आपण हॉस्टेलवर पोचल्यावर बोलू. अधेमध्येच आपल्याला उतरवलं तर पंचायत व्हायची. पोचलो आम्ही एकदाचे.
शुभांगीने रिक्षेवाल्याला चांगलंच फैलावर घेतलं. तिला आवर घालत आत नेलं. शुभांगी हसत म्हणाली, अरे यार जाऊ दे, मजा आली ना पण जेवायला. तसं इथे आपल्याला कोण ओळखताय म्हणा, जाऊ दे. आता याच्या पुढे असा आगाऊपणा करायचा नाही हे खरं. पुढेही आमची पंचाईत आम्ही दोघींनी आपल्यातच ठेवली.